देविशा फिल्म्सचा चित्रपट भारतीयचा प्रीमियर नुकताच पार पडला. या चित्रपटासाठी अनेक कलावंतांनी गर्दी केली. अभिनेते कुलदीप पवार, ज्यांनी चित्रपटसृष्टीत 40 वर्ष पूर्ण केली, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ते आपल्या भूमिकेबद्दलही बोलले. एक तर आहे की याची एक गोष्ट फार विलक्षण आहे. दुसरी गोष्ट, गिरीश मोहितेने ज्या पद्धतीने, कसं असतं, गोष्टी खूप असतात, चांगल्या असतात, ऐकताना त्या बऱ्या वाटतात. ऐकल्यास म्हणजे जसं ऐकले तसं जर पडद्यावर दिसलं तर ते जास्त भावतं. तर शूटिंग करतेवेळी गोष्ट जी ऐकली होती ती खूप आवडली होती आणि आता तुम्ही पण बघितलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की खूप वेगळी आहे, सर्वसाधारण गोष्टींपेक्षा खूप वेगळी आहे. दुसरी गोष्ट एक की गिरीश मोहित्यांच्या डोक्यात कम्प्लीट विजन होतं ते, आणि आम्हाला काम करताना असं होतं की नॉर्मली काय करावं लागतं की म्हणजे आता मला 40 वर्ष गेल्यामुळे प्रत्येक एक खंड आहे. म्हणजे काशीनाथ घाणेकर हे होते त्यावेळेला ओव्हर ॲक्टिंग लोकांना आवडायचं, आता नॉन ॲक्टिंग झालेलं आहे. याची गंमत अशी आहे की ह्याच्यातली जी सगळी पात्रं आहेत ती जी ज्याला रिप्रेझेंट करतात ती खरी वाटतात. मग कोणीतरी ओढून तोडून काहीतरी केलंय किंवा काय, म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या म्हणजे एक तर ते गाव बेसिकली कर्नाटकात नाही, महाराष्ट्रात नाही हे माहिती आहे, तरीसुद्धा तिथे एक पाटील आहेच, तिथे एक सर देशमुख आहेत, आणि ह्यांचं फक्त आपण कुठल्या भागात आहे हा माहिती नाही, खुर्ची. त्यामुळे हा इंटरनॅशनल किंवा हा राष्ट्रीय विषय धरला तरी चालेल की माणसाची धडपड जी असते, मग तुम्ही कुठल्या राज्यात आहात, आता तर यांचा स्वतंत्र देशच झालेला आहे. तर याच्याची गंमत आहे की जवळजवळ आपला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 60 वर्ष झाली तरी कुठल्या गावांना काही सुविधा मिळालेल्या नाहीत, काही नाही मिळालं. ठीक आहे, आपण एका प्रकारे एका तऱ्हेनं असं दाखवलेलं आहे की तरीही माणसं सुखी आहेत, की सुविधा आलेल्या लोकांना मग त्रास आहे, त्याच्यापेक्षा ते म्हणतात आमदार नसलं तरी चालेल. हा एक त्यातला वेगळा प्रकार आहे. आजवर आपण कुलदीप पवार यांना नकारात्मक भूमिकेतून बघत आलो. या चित्रपटात त्यांची भूमिका लोकांना नक्कीच आवडेल अशी आशा करूया. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.